हॅलो हाय फ्रेंड्स, नमस्कार. मी आहे धनश्री मेहंदी आर्टिस्ट. तर आज आपण पाहणार आहोत, हे पहा, पिकॉक स्टार्टअपपासून डिझाईन पाहणार आहोत. पिकॉक काढलेले आहेत मस्त असे. तुम्ही त्याला चोच पण काढू शकता. तर पिकॉकची ही जी डिझाईन आहे ती मी नंतर व्हिडिओमध्ये एक सेपरेट व्हिडिओ बनवेन, त्यामध्ये दाखवेन. तर हे पहा, असा मेहेलचा आकार दिलेला आहे मी. आणि त्यानंतर आतून पण स्केलअप काढलेले आहेत. परत एक थिक लाईन दिलेली आहे. त्यानंतर एक सिंगल रेफरन्स लाईन देऊन त्यावरती दोनदा स्केलअप काढलेत. आणि बघा, इथे स्पायरल काढून त्याला स्केलअप दिलेले आहेत. तर मस्त असे इकडे इकडे मी साईडला छोटे छोटे वाईन्स काढलेले आहेत. वाईन्स आणि ड्रॉपमध्ये खूप मोठा फरक आहे, हे पहिला तुम्ही समजून घेत जा आणि त्यानंतरच हे डिझाईन काढत जा. तर एक थिक लाईन दिलेली आहे, त्यानंतर दोन रेफरन्स लाईनी काढलेल्या आहेत. त्यानंतर दोन वेळा आपण स्केलअप काढणार आहोत. बघा, सुंदर असे स्केलअप आपले तयार झालेले आहेत. त्यानंतर मोठे स्केलअप काढून घेणार आहोत. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे, हे जे पिकॉक आहेत ते खूप सुंदर दिसतात. तर तुम्ही हे काढण्यासाठी ट्राय करा. तर पिकॉक पण म्हणू शकता किंवा अशी डिझाईन. तर पिकॉक फक्त चोच काढली तरी पिकॉक होतात, असे पण पिकॉक असतात. तर तुम्ही याला पिकॉकच म्हणा. खूप सुंदर अशी डिझाईन आहे. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पहा, खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर पहा, असे लोटस तयार झालेले आहेत. मी लोटस आणि कटवर्क काढते. तर हे कटवर्क पण आपण खूप सुंदर असे मी शिकवलेले आहेत. अजून एकदा मी शिकवणार आहे. आपले क्लासेस पण चालू आहेत यूट्यूबवरती, तर ते पण तुम्ही पाहू शकता. बघा, पहिला आता हे 4 सेंटीमीटर आपली 4 सेंटीमीटर आहे जे स्केलअप काढलेत. आणि वरची जी रेफरन्स लाईन आहे त्यामध्ये 4 सेंटीमीटरचं अंतर आहे, हे पण मी तुम्हाला सांगते. बघा, खूप सुंदर असे आणि 3 वेळा स्केलअप काढलेले आहे स्पायरलच्या वरती मी. तर खूप सुंदर असे दिसतात. बघा तुम्ही, आता कटवर्क काढून त्यानंतर स्पायरल काढत आहे. तर रेफरन्स लाईन कशासाठी द्यायची, तर आपल्याला डिझाईन कुठून कुठेपर्यंत काढायचे हे आपल्याला लक्षात येण्यासाठी. तर बघा, किती छोटे छोटे सगळ्यात स्मॉल साईजचे हे स्केलअप आहेत. आता मी हे कटवर्क जे आहे ते मी बोल्ड करून घेते. बघा, सुंदर असे मी कटवर्क आहे ते बोल्ड करून घेते. तर तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल. बघा कशी करते मी. पहिला ते जे आपण कटवर्क काढलेलं त्याच्या आजूबाजूनी काढून घ्यायचं आहे. आणि त्यानंतरच आपण जे मधला एरिया तो फिलअप करून घ्यायचा आहे, म्हणजे व्यवस्थित असं दिसेल. तर पहा, कलर आल्यानंतर आता जसं तुम्ही कलर द्याल साईडून वगैरे, तर सेम तसंच परत कलर आल्यानंतर रंगणार आहे. म्हणून व्यवस्थित फिलअप करून घ्यायचं आहे. तर परत थिक लाईन काढलेली आहे. त्यानंतर दोन लाईनी ड्रॉ केलेल्या आहेत. त्यानंतर स्केलअप 2 वेळा काढलेले आहेत. बघा, सुंदर असे स्केलअप काढले. त्यानंतर मोठे स्केलअप. आता मी एक रेफरन्स लाईन काढून घेते आणि राहिलेला एरिया आहे जो बोल्ड करून घेते. बघा, सुंदर असा आपण वरचा एरिया बोल्ड करून घेतलेला आहे. त्यानंतर परत एक सिंगल लाईन काढलेली आहे. आणि त्यानंतर आता आपण वरती सी आकारामध्ये कोपऱ्याला सी आकार ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर हे पहा, असे एक सोडून एक लाईनीमध्ये आपण हे जे टिपके काढलेले आहेत ते ड्रॉ करणार आहोत. चौकोनी शेपमध्ये करायचे आहेत किंवा म्हणजे स्क्वेअरमध्ये. तर हे पहा, मला तुम्हाला हे सांगायचं होतं, विसरून गेले मी. तर थिक आणि बघा, आता इथं आपण कटवर्कचे जे गुलाब वगैरे काढलेले तिथं म्हणजे डार्कचं कॉम्बिनेशन दिलं आहे, त्याच्यावरती लाईटचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे. तर असं काढायचं आहे. आता खाली पिकॉक पण डार्क काढले होते, तर वरती आपण जो बेल्ट आहे क्रिएट केलेला तो लाईट केलेला आहे. तर डार्क लाईटचं कॉम्बिनेशन देत तुम्ही डिझाईन ड्रॉ करायची आहे. कशी पण करायची नाही, तर सुंदर डिझाईन दिसेल. तुम्ही एकतर केली तर डार्क करा किंवा एकतर केली तर पूर्ण फेंट काही चांगली दिसणार नाही. डार्क पण त्यात पण बघून आहेत. तर तुम्ही असं तसं करू नका, व्यवस्थित अशी डिझाईन करा. बघा, तुम्हाला बोलत बोलत माझं डिझाईन पण कंप्लीट होत आहे. तर बघा, मस्त असं इकडे पण मी बॉक्सेस क्रिएट केलेले आहेत. त्यानंतर एक थिक लाईन काढून स्केलअप काढले. त्यानंतर वाईन्स काढलेले आहेत रेफरन्स लाईन देऊन. त्यानंतर सी आकार काढलेला आहे मी अशा कर्वमध्ये. बघा, आता बोल्ड पण बघा मी कसं करून घेते. तर तसंच करून घ्यायचं आहे, कुठेही हे करायचं नाही. तर बघा, आपली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण इकडे फ्लावर लोटस ड्रॉ करत आहोत. बघा, आणि कटवर्क, लोटस आणि कटवर्क. आता खालती
लाईटचं कॉम्बिनेशन आहे, तर वरती मी डार्कचं कॉम्बिनेशन देणार आहे. तुम्हाला व्हिडिओ दिसतच असेल बघा. खूप सुंदर असं पहिला साईडून एरिया सगळा बोल्ड करून घ्यायचा आहे. त्यानंतरच राहिलेला एरिया फिलअप करून घ्यायचा आहे, डायरेक्ट करून घ्यायचा नाही. तुम्ही कधी कधी लोटस पण फिलअप करू शकता त्यामुळे. तर बघा मस्त असं आता हे कटवर्क स्पायरल वगैरे आपण करून घेऊया. खूप सुंदर अशा डिझाईन आहेत, तुम्ही व्यवस्थित पाहून मगच ड्रॉ करा. तर बघा मस्त असा, आणि 3 वेळा मी स्केलअप काढत आहे, ते पण पाहू शकता तुम्ही. हे पहा खूप सुंदर असे डिझाईन आहेत. आपल्या स्पायरल एकदा काढायचा आहे, त्यानंतर 3 वेळा स्केलअप काढायचे आहेत. बघा झालेला आहे आपला एरिया. आता मी डार्क करून घेते एक लाईन थिक. हे पहा थिक लाईन बघा, मी पहिला 2 लाईनी, खालची एक लाईन आणि वरची एक लाईन ड्रॉ केली, त्यानंतरच मधला एरिया मी बोल्ड केलेला आहे. तुम्ही डायरेक्ट पण करू शकता तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर. तर हे पहा परत एक मी लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यानंतर स्केलअप काढलेले आहेत. बघा मी फिंगरवर पण तशीच डिझाईन काढून घेते. तर बघा मी इथे चेक्स करणार आहे. आता खाली डार्कचं झालं, परत नंतर वरती लाईटचं. आता इकडं पण मी जो सी आकार कर्वमध्ये दिलेला आहे ते पण डार्क झालेलं आहे. तर आता इकडे फेंटचं आपण कॉम्बिनेशन देऊया. तर बघा डार्क लाईटचं म्हणजे कॉम्बिनेशन द्यायचं आहे. तर बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तर इकडे पण मस्त असा मी सी आकार काढून घेत आहे. बघा 3 वेळा मी लाईन अशा ड्रॉ केलेल्या आहेत. आणि हा दचा आकार मी तुम्हाला शिकवलेला आहे, खूप छोटा आहे, काढलेला आहे. तर तुम्ही छोटेच काढा शक्यतो. डिझाईन जर कोरीव असेल तर छोटेच काढायचे, डिझाईन मोठे असेल आपल्या डिझाईनवर डिपेंड आहे. तर हे पहा मस्त असं बघा आता झालेलं आहे. इकडे मी एक लाईन परत बोल्ड करून घेतलेली, त्यानंतर मोठे स्केलअप काढलेले आहेत, छोटे स्केलअप मोठे स्केलअप, परत एक लाईन बोल्ड केली, त्यानंतर रेफरन्स लाईन परत स्केलअप काढलेले आहे. तर फिंगरवर पण बघा की खूप सुंदर अशी डिझाईन काढली, तुम्ही पाहून काढू शकता. आणि आपले रोज रात्री 7 वाजता व्हिडिओ येत जातील, फुल व्हिडिओ, तर तुम्ही ते पाहू शकता. फुल हँडवरील पण डिझाईन आहेत आणि आपले क्लासेस पण चालू आहेत. तर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही आपले चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर बघा खूप सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.